रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या भारतात असे काही मंदिर आहेत जिथे आजही विज्ञानाला सुद्धा उत्तर सापडलेलं नाही। कुठे मूर्ती स्वतः वाढत असल्याचा दावा केला जातो, कुठे मंदिरातील दिवा शेकडो वर्षापासून अखंड तेवत आहे, तर कुठे देवाच्या मंदिरात आजही अशी रहस्य दडलेली आहेत की ज्यामुळे लाखो भक्त आश्चर्यचकित होतात। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या भारतातील 25 सर्वात रहस्यमय आणि चमत्कारी मंदिराच्या मागील कथा आणि रहस्य ऐकून तुम्ही थक्क होऊन जाताल। मित्रांनो, काही अशी मंदिर आहेत की त्या मंदिराची माहिती तुमच्याकडे नसेल, म्हणून विश्वासानं आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा। तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातलंच पहिलं मंदिर केदारेश्वर मंदिर आहे आणि हे मंदिर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडाच्या पर्वतावरती डोंगरावरती हे मंदिर भगवान शिवशंकराला समर्पित आहे। आणि हे मंदिर एका गुफेमध्ये बघा, आणि या गुफेमध्ये 5 फुटाचं शिवलिंग आहे, चारही बाजूला पाणी। भक्त पाण्यात उभं राहून या शिवलिंगाची पूजा करतात। आणि या मंदिरातील सगळ्यात मोठं रहस्य की या गुफेला 4 खांब आहेत आणि या 4 खांबापैकी 3 खांब तुटलेले आहेत, एकच खांब फक्त आता उभा आहे। आणि हे जे 4 खांब आहेत 4 युगांचं प्रतीक मानलं गेले बघा। सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग याला जोडलेले खांब आहेत बघा। मित्रांनो, 3 खांब तुटलेले आहेत त्यातलं, आणि असं मानलं जातं की जेव्हा एक खांब तुटतो तेव्हा एक युग त्या ठिकाणी संपतं असं मानलं जातं। आणि आता फक्त शेवटचा एक खांब या कलयुगाचा उभा आहे। ज्या दिवशी हा खांब मोडेल त्या दिवशी कलयुगाचा अंत होणार। मित्रांनो, दुसरं मंदिर पहा, मेहंदीपूर बालाजी। हे मंदिर राजस्थानमध्ये बघा, राजस्थान मधल्या दौसा जिल्ह्यामध्ये मंदिर आहे। सर्व शक्तिमान हनुमंतांना समर्पित आहे। बाकी मंदिरापेक्षा इथली प्रथा वेगळी, कारण या मंदिरामध्ये हजारो अशी लोक येतात की ज्याच्या शरीरामध्ये भूत, पिशाच किंवा एखाद्या व्यक्तीवर काळी जादू केलेली आहे, अशी लोक त्या ठिकाणी येतात बघा। सामान्य माणूस या मंदिरातील दृश्य पाहून अगदी घाबरून जातो, कारण या ठिकाणी आलेली लोक भूत आणि पिशाच यांच्या शरीरात घुसलेलं असतं बघा, आणि मोठमोठ्याने अगदी किंकाळत असतात। काही जमिनीवरती अक्षरशः रांगत असतात लहान मुलाप्रमाणे। आणि पीडित लोकांच्या शरीरातून काळी जादू, भूत प्रेत काढण्यासाठी दररोज येते 2 वाजता कीर्तन त्या ठिकाणी होते या मंदिरात। आणि हनुमानाच्या ताकदीनं लोकांच्या शरीरातील भूतबाधा अगदी वाऱ्यासारखी या ठिकाणी बघा पळून जाते। आणि या मंदिरातलं एक रहस्य मित्रांनो, या मंदिरातला जो प्रसाद आहे किंवा एखादी वस्तू त्या मंदिरातून बाहेर घेऊन जाऊ शकत नाही बघा, सक्त मनाई। त्याचं कारण असं आहे, भूत प्रेत आत्मा या वस्तू बरोबर तुमच्या मागे येईल, म्हणून या ठिकाणी बघा अजिबात प्रसाद तिथला आणि कुठलीही वस्तू आपल्या घरी नेली जात नाही। तर मित्रांनो, ज्या लोकांचा भूत प्रेत आणि देवावरती विश्वास नाही अशा लोकांनी या मेहंदीपूर बालाजीच्या दर्शनाला नक्की जावं आणि त्या ठिकाणचं पाहावं आपण काय घडतंय ते। मित्रांनो, तिसरं मंदिर आपण पाहूया आता, कालभैरव मंदिर वाराणसी। भगवान शिवशंकराला समर्पित आहे, म्हणजेच भगवान शिवशंकराचा कालभैरव अवतार। मित्रांनो, वाराणसी मधलं सगळ्यात जुनं मंदिर आहे पुरातन। काळ म्हणजे मृत्यू आहे, मृत्यू असंही म्हटलं जातं की काळ सुद्धा काळभैरवनाथाला घाबरतो, काळाचीही गती काळभैरवनाथ थांबवू शकतात। मित्रांनो, इथलं रहस्य पहा, कारण काळभैरवाला जो नैवेद्य दाखवला जातो तर मित्रांनो दारू दिली जाते बघा नैवेद्य म्हणून, आणि भक्ताला प्रसाद म्हणून दारूची बाटली परत माघारी दिली जाते। या मंदिरामध्ये दररोज हजारो लोक दर्शनासाठी येतात बघा। असंही मानलं गेले की काळभैरवाला दारू दिल्यानं मनोकामना पूर्ण होतात। मित्रांनो, आता आपण 4थं मंदिर पाहूया, ज्वालाजी माता मंदिर। ज्वालामाताही म्हटलं जातं। मित्रांनो, हिमाचल प्रदेशामध्ये कांगडा जिल्ह्यात हे मंदिर आहे बघा। हे जे मंदिर आहे प्रमुख शक्तिपीठापैकी एक आहे बघा। माता सतीची या ठिकाणी जीभ पडलेली होती आणि यामुळे या स्थानावरती भव्य असं मंदिर उभं राहिलं। मित्रांनो, या मंदिराचं रहस्य तर या मंदिरामध्ये शेकडो वर्षापासून एक अग्नीचे ज्योत चालू आहे बघा। हजारो वर्षापासून आहे बघा, कुठलंही तेल नाही आणि काही नाही बघा, ही ज्योत ही चालूच आहे। हा अद्भुत रहस्य आहे बघा। आणि हा मातेचा
चमत्कार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, औरंगजेबासारखा राक्षसी हैवान असलेला हा त्या ठिकाणी गेलता बघा ज्वालामातेच्या मंदिरात. आणि ही जी ज्योत आहे या ज्योतीवरती त्यांनी पाणी फेकलं होतं बघा, विझवण्याचा प्रयत्न केलता, परंतु ही ज्योत विझली नाही आणि हा हैवानही मातेच्या पायाशी नतमस्तक झाला. मित्रांनो, 5वं मंदिर पहा, लिपावशी मंदिर आहे, आंध्र प्रदेशमध्ये मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये भगवान महादेवांचा वीरभद्र अवताराची पूजा केली जाते. मित्रांनो, या मंदिराला 70 खांब आहेत आणि यातील एक खांब असा आहे की तो हवेमध्ये तरंगत आहे बघा. मंदिराचं सगळ्यात मोठं रहस्य विचार करा, कुठलाही जमिनीचा आधार नाही ना वरचा कुठलाही, तो खांब हवेमध्ये आजही तरंगतोय. आणि या खांबाला कसं बनवलं असेल आजपर्यंत कुणालाही कळलं नाही बघा. विज्ञानही थक्क झालंय, वैज्ञानिक गेले, पाहिलं, इंजिनियर गेले, कुणालाही कळलं नाही याचं रहस्य. मित्रांनो, भक्तांचं असं म्हणणं आहे त्या ठिकाणी की या खांबाच्या खालून कपडा जर आपण पार केला तर त्या व्यक्तीची मनोकामना पूर्ण होते. लाखो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात. मित्रांनो, आता आपण 6वं मंदिर पाहूया, बिजली महादेव मंदिर, हिमाचल प्रदेशमध्ये बघा. मित्रांनो, कुल्लू जिल्ह्यामध्ये कुल्लू घाटीला हे मंदिर आहे, उंच असणाऱ्या पर्वतावरती. या ठिकाणी महादेवांची पूजा केली जाते. आणि मित्रांनो, या मंदिराचं रहस्य पहा की या ठिकाणी 12 वर्षानंतर शिवलिंगावरती वीज पडते आणि हे जे शिवलिंग आहे खंडित होतो. असंही सांगितलं जातं की प्रत्यक्षात इंद्रदेव महादेवांच्या आदेशानुसार या शिवलिंगावरती वीज पडतात आणि वीज पडल्यानं हे शिवलिंग खंडित होतं आणि नंतर पुजारी लोणी लावून या शिवलिंगाला जोडतात. आणि मित्रांनो, कुल्लूमधील जी ही सर्व लोक आहेत महादेवांना आपलं कुलदैवत मानतात. कुल्लू घाटीचा रक्षक त्या ठिकाणी मानलं जातं आणि इथे येणारी जी सर्व संकट आहेत ते महादेव विजेच्या रूपात आपल्या स्वतःच्या अंगावरती घेतात असं त्या ठिकाणी मानलं जातं. मित्रांनो, आता आपण 7वं मंदिर पाहूया, चिलकूट बालाजी मंदिर. मित्रांनो, हे मंदिर हैदराबादमध्ये आहे बघा. हैदराबाद पासून ते 30 किलोमीटर अंतरावरती आहे. हैदराबाद पासून 30 किलोमीटर अंतरावरती बघा. लोकांचा विश्वास आहे की या ठिकाणी बालाजीच्या पायाशी नतमस्तक झाल्यानंतर विजा लवकर मिळतो बघा परदेशात जाण्यासाठी. आणि आपल्याला विजा लवकर मिळावा किंवा नोकरी मिळावी यासाठी हजारो भक्त त्या ठिकाणी या बालाजी मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी बघा प्रतिदिन. आणि कित्येक लोकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. मित्रांनो, 8वं मंदिर आपण पाहूया, म्हणजे हा एक दर्गा आहे, हजरत कमर अली दर्गा. हा जो दर्गा आहे आपल्या महाराष्ट्रातला आहे, पुणे बेंगलोर हायवे जो आहे त्या हायवेच्या जवळ शिवपुरी गावामध्ये आहे बघा. आणि मित्रांनो, या दर्ग्यामध्ये एक असा एक दगड आहे त्याचं वजन 90 किलो आहे बघा. याचं रहस्य फक्त 11 लोक हा दगड उचलू शकतात. आणि विशेष म्हणजे आपल्या हाताचं टरझणी बोट लावून 11 लोक, कमी असलं तरी उचलत नाही, जास्त लोक झाले तरी उचलत नाही बघा. या ठिकाणचं रहस्य. मित्रांनो, 9वं मंदिर आपण पाहूया, हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातलं हे शनी शिंगणापूर. मित्रांनो, शनिदेवाचं मंदिर आहे, अहिल्यानगरमध्ये मंदिर आहे बघा, अहिल्यानगर जिल्ह्यात. तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे जवळजवळ. मित्रांनो, घराला दरवाजा नाही, चोरी त्या ठिकाणी होत नाही. त्या गावाची आजही रक्षा शनिदेव करत आहेत. अपराध करणाऱ्याला त्या ठिकाणी शिक्षा होती. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, या महाराष्ट्रात देशात लाखो मंदिर आहेत, भव्य देवासाठी मंदिर उभं राहिले. परंतु मित्रांनो, या शनिदेवाचं रहस्य की शनिदेवासाठी मंदिर नाही, कारण मंदिर बाजूला आहे, छत्र कुणाचाही चालत नाही शनिदेवाला. सगळ्यात मोठं रहस्य. मित्रांनो, शनिदेवाच्या पायाशी नतमस्तक झाल्यानंतर शनीची कृपा आपल्यावरती होते. मित्रांनो, 10वं मंदिर पहा, निधिवन वृंदावन. या ठिकाणचं रहस्य ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. तर मित्रांनो, कृष्ण नगरीमध्ये असणारं निधिवन मंदिर. मित्रांनो, रात्र जर झाली सर्व दरवाजे त्या ठिकाणी बंद होतात आणि भगवान श्रीकृष्णांना जेवण्यासाठी प्रसाद ठेवला जातो, झोपण्यासाठी बिस्तर लावला जातो, बिछाना. या ठिकाणी रात्री कोणालाही थांबायची परवानगी नाही. आणि मित्रांनो, या निधिवनामध्ये 16,000 वृक्ष आहेत. कुठलाही वृक्ष सरळ नाही, वाकडे तिकडे सगळे वृक्ष आहेत. असंही मानलं जातं की मित्रांनो, हे 16,000 जे वृक्ष आहेत भगवान श्रीकृष्णांच्या गोपिका आहेत असं मानलं जातं. आणि रात्री आपल्या मूळ रूपात ही झाडं गोपिकाच्या रूपात येतात बघा. रात्रीची रासलीला त्या ठिकाणी करतात भगवंताच्या बरोबर आणि सकाळ परत झाडाचं रूप घेत. मित्रांनो, निधिवनातली सगळी झाडं जमिनीकडे झुकलेली आहेत. आपण गेला असताल तर आपण पाहिलं असेल. मित्रांनो, मंदिराचं रहस्य, संध्याकाळी देवासमोर ठेवलेला प्रसाद
सकाळी अर्धाच जो बिछाना भगवान श्रीकृष्णासाठी बिछाना टाकला असतो झोप आहे तो बिछाना इसकाटलेला असतो बघा झोपल्यासारखा, म्हणजे झोपून एखादी व्यक्ती उठते तसा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं रहस्य आपण पहा. काही लोक असतात की जे विज्ञानावरती विश्वास ठेवतात, देव नाही असं म्हणणारी लोक या महाराष्ट्रात देशात जगामध्ये आहेत. अशी काही लोक त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी लपून पाहण्याचा प्रयत्न केला की खरंच भगवंत प्रसाद खातायत का, खरंच झोपतायत का. तर मित्रांनो, त्या लोकांची अशी अवस्था झाली की त्यांची ती वेडी तरी झाली, नाहीतर ती आंधळी झाली बघा. अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. मित्रांनो, त्या मंदिरात रात्रीचं काय होतं हे रहस्य आजही कुणाला कळालं नाही, रहस्यच राहिले बघा, विज्ञानालाही नाही. तर मित्रांनो, याच्या पुढचं 11वं मंदिर आहे बघा, बृहदेश्वर मंदिर, तामिळनाडूमध्ये. हे मंदिर पाहिलं एखाद्यानं, अनेक लोक त्या ठिकाणी इंजिनियर लोक गेले, आर्किस्ट, आणि ते मंदिर पाहिलं की आश्चर्यचकित होतात की हे मंदिर बांधलं कसं असेल. कारण मित्रांनो, 1000 वर्ष या मंदिराचा इतिहास आहे बांधल्याचा. आजचे इंजिनियर वैज्ञानिक हैराण होतात पाहून, कारण हे मंदिर 66 मीटर उंच आहे आणि 13 माळे आहेत उंच, आणि जमिनीच्या वर बनवलंय, म्हणजे फाउंडेशन त्याला नाही. 1,30,000 टन ग्रेनाइट दगडाचा वापर या मंदिर बनवताना. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, या मंदिराच्या परिसरात कुठंही ग्रेनाइट नाही. मग एवढं ग्रेनाइट त्या ठिकाणी आणलं कसं असेल. मंदिराची वास्तुकला हैराण करणारी, कारण एवढं उंच मंदिर आहे आणि मजबूत आहे. ते मजबूत कसं झालं बरं? कारण मित्रांनो, विचार करा, या मंदिराच्या दगडाला, त्या ग्रेनाइटला कुठलंही सिमेंट, वाळू किंवा चुना, कुठलीही गोष्ट वापरली नाही बघा अजिबात. आणि तरी सुद्धा हजारो वर्षापासून कितीतरी वेळा भूकंप झाला, पाऊस, सुनामी, म्हणजे लाटा, काही झालं नाही बघा मंदिराला. हजारो वर्षापासून जसंच्या तसं मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रहस्य ऐका, मंदिराच्या वरचा जो घुमट आहे एकाच दगडापासून बनवला, एकाच. कितीतरी टन तो दगड आहे, परंतु बिना क्रेनचा हा दगड वर नेला कसा असावा हे आज विज्ञानाला, शास्त्राला, तुमच्या कुणालाच कळत नाही की हा दगड वर कसा नेला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं रहस्य मित्रांनो, हे जे घुमट आहे त्या घुमटाची सावली जमिनीवर पडत नाही. मित्रांनो, 12वं मंदिर पहा आपण, मच्छमाता मंदिर आहे. हे मंदिर मित्रांनो गुजरातमध्ये. आम्ही पाहतो आपण की या महाराष्ट्रात, देशात कितीतरी मंदिर आहेत आणि मंदिरात देवी देवतांची पूजा केली जाते, हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. परंतु मित्रांनो, गुजरातमध्ये वलसाड तालुका आहे, वलसाड, आणि या ठिकाणी डोंगरी गावामध्ये असं मंदिर आहे की त्या ठिकाणी माशाची पूजा केली जाते, मछलीची. म्हणजे असं मानलं जातं त्या ठिकाणी की 300 वर्षापूर्वी तंडेल नावाचा एक व्यक्ती, त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला एक देवी समुद्र काठावरती बेशुद्ध पडल्याचे त्याला समजलं बघा. स्वप्नात त्यानं पाहिलं. आता तंडेलला वाटलं हे साधारण स्वप्न आहे, आणि तो काही लोकांना घेऊन समुद्र किनारी गेला बघा. तर त्या ठिकाणी वेल मासा मेलेला होता. देवीचं रूप मानून गावात मंदिर निर्माण केलं बघा. माशाची हाडं मंदिरात स्थापित करून पूजा करू लागली लोक. आता गावातली काही लोक नास्तिक असतात, गावातल्या लोकांनी विरोध केला, आणि विरोध केल्याबरोबर त्या गावामध्ये रोगराई पसरली बघा आजूबाजूला. आणि त्यावेळी लोक धावून आली त्या ठिकाणी, मातेच्या शरण गेली बघा, मच्छ मातेला, आणि गावातील सगळी रोगराई त्या ठिकाणी निघून गेली असं लोकांचं म्हणणं आहे बघा. आणि आज मित्रांनो, त्या गावाचं रक्षण ती माता त्या ठिकाणी करते बघा, मच्छ माता. सुख समृद्धी ज्याला पाहिजे ती भाविक त्या ठिकाणी जातात आणि मच्छ मातेच्या पायाशी नतमस्तक होतात. मित्रांनो, आता 13वं मंदिर पाहूया. हे मंदिर आहे यमराजाचं. मित्रांनो, हिमाचल प्रदेशमध्ये हे मंदिर आहे आणि दुनियामध्ये, म्हणजे अखंड या जगामध्ये एकमेव मंदिर आहे यमराजाचं बघा, असंही मानलं जातं. असं सांगितलं जातं की प्रत्येक माणसाच्या मृत्यूनंतर त्या आत्म्याला या मंदिरात आणलं जातं. धर्मराजाची कचेरी या ठिकाणी. मंदिराला 4 अदृश्य दरवाजे आहेत. सोन्यापासून बनवला एक, चांदीपासून एक बनवला, तांब्यापासून आणि एक लोखंडापासून. धर्मराजाच्या कचेरीमध्ये कर्मानुसार सजा सुनावली जाते इथे बघा. पुण्य करणाऱ्या आत्म्याला सोन्याच्या दरवाजातून स्वर्गाला पाठवलं जातं. पाप करणाऱ्या आत्म्याला लोखंडाच्या दरवाजातून नरकाला पाठवलं जातं. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी हजारो लोक या मंदिरात दर्शन करण्यासाठी येतात, परंतु मंदिरात आत जाण्यासाठी लोक घाबरतात, दूरवरून दर्शन करतात बघा या ठिकाणी यमराजाचं. आता 14वं मंदिर आपण पाहूया, श्री सिद्ध खेडापती हनुमान मंदिर. मित्रांनो, हे मंदिर मध्य प्रदेशमध्ये शाजापूरमध्ये भोलाई गावात मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे. असंही मानलं जातं इथे जो भक्त येतो
अगदी प्रामाणिकपणे विश्वासानं आणि हनुमानाच्या पायाशी ज्यावेळेला नतमस्तक होतो त्यावेळी त्या व्यक्तीला भविष्यातील ज्या घटना आहेत त्याचा पूर्वभास होतो बघा. मित्रांनो, या मंदिरातील पुजारी सांगतात की या ठिकाणी जी या बाजूला रेल्वेची टक्कर झाली होती बघा, 2 मालगाड्यांची, आणि मालगाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला या घटनेचा पूर्वभास समजला होता. कोणतरी कानात सांगत होतं की ट्रेनची गती कमी कर रेल्वेची, परंतु त्या ड्रायव्हरने ऐकलं नाही आणि त्या ठिकाणी फार मोठा एक ॲक्सिडेंट झाला. समोरासमोर टक्कर झाली होती. आणि मित्रांनो, त्यावेळीपासून आजही या श्री सिद्ध खेडापती हनुमान मंदिरापासून जाणारी जो ट्रॅक आहे रेल्वेचा, त्या ठिकाणी रेल्वेची गती आपोआप कमी होती बघा आज सुद्धा. सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे मित्रांनो, खेडापती हनुमान मंदिरामध्ये म्हणजेच हनुमानाच्या प्रतिमेबरोबर गणेशाची मूर्ती बघा त्या ठिकाणी तशीच. हे सुद्धा एक रहस्य आहे. मित्रांनो, आता आपण 15वं मंदिर पाहू. ककनमठ मंदिर भगवान शिवशंकराला समर्पित आहे बघा. हे मंदिर मध्य प्रदेश म्हणजेच ग्वाल्हेरपासून 65 किलोमीटर दूरवरती सिहोनी या गावात. आणि हे मंदिर पाहून वैज्ञानिकही हैराण झालेत. अनेक शास्त्रज्ञ त्या ठिकाणी जाऊन आले, इंजिनियर जाऊन आले. हे जे मंदिर आहे कीर्तिराजानं 1035 मध्ये हे मंदिर बांधलेले आहे बघा. 115 फूट उंच आहे. आणि हे मंदिर कसं बांधलंय पहा. ऐका, दगडावर दगड ठेवून मंदिर बांधले. आता तुम्ही म्हणताल दगडावर दगड ठेवूनच बांधतात, परंतु कुठलंही सिमेंट आणि चुना नाही, नुसती मोकळी दगडावर दगडी मांडल्यात. हे मंदिर तुम्ही जवळ जाऊन जर पाहिलं तर तुम्हाला वाटेल की हवेच्या झोक्यानं हे मंदिर पडेल. परंतु मित्रांनो, हजारो वर्षाचा काळ निघून गेला, ते मंदिर जसंच्या तसं उभं आहे. कितीतरी वेळा भूकंप झाला, पाऊस कितीतरी भयंकर झाला, वारा, परंतु मंदिराचा एकही दगड हलला नाही. मित्रांनो, आजच्या काळामध्ये अशी भव्य असणारी इमारत बनवणं नामुमकिन आहे बघा. बनवूच शकत नाही. किती तुम्ही इंजिनियर आणा, काही आणा, परंतु बनवूही शकत नाही असं. मित्रांनो, 16वं मंदिर पहा. लाटू मंदिर म्हणतात. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यामध्ये असं मंदिर आहे मित्रांनो की वर्षातून एकदाच मंदिर उघडतं हे मंदिर. आणि या मंदिरामध्ये लोक जात नाहीत बघा. लोक घाबरून बाहेरून दर्शन घेतात. असंही म्हटलं जातं की मित्रांनो, नागराजा आपल्या नागमण्याबरोबर या ठिकाणी राहतो या मंदिरात बघा. आणि नागमणी एवढी चमक दिव्य आहे की माणसाचे डोळे जाऊ शकतात, आंधळा होऊ शकतो माणूस. त्यामुळं कोणीही भक्त या मंदिराच्या आत जात नाही, लांबून दर्शन घेतात. आणि मंदिराच्या आत फक्त पुजारी जातात. नाकाला डोळ्याला आपल्या कपडा बांधून आत जातात, कारण हवेमध्ये नागराजाचं विष आहे असंही म्हणलं जातं. म्हणून मित्रांनो, लाटू देवता मंदिर असं म्हटलं जातं. 17वं मंदिर आपण पाहूया. इदाना माता मंदिर. मित्रांनो, राजस्थानमध्ये उदयपूर पासून 60 किलोमीटर दूर आहे. अरवली पर्वतामध्ये इदाना माता मंदिर आहे बघा. अतिशय रहस्यमय मंदिर. मित्रांनो, या मंदिरामध्ये 2-4 महिन्यानं आग लागते बघा. आग लागण्याचं कारण आजपर्यंत कुणालाही समजलं नाही. या मंदिराला छत नाही. आणि आग लागल्याबरोबर मातीची मूर्ती सोडून जो शृंगार आहे तो शृंगार फक्त जळतो बघा, ओढणी वगैरे. मंदिरामध्ये आग लागण्याचं कारण त्या ठिकाणी पुजारी सांगतात बघा. आग का लागते? कारण मित्रांनो, मातेचं अग्निस्नान त्या ठिकाणी असतं बघा. माता अग्नीनं स्नान करते. मित्रांनो, आगीमुळे दुसरं कुठलंही नुकसान होत नाही बघा, फक्त शृंगार नष्ट होतो. मित्रांनो, 18वं मंदिर आपण पाहूया. करणी माता मंदिर. राजस्थानमध्ये बिकानेर जिल्ह्यामध्ये मंदिर आहे करणी माता मंदिर. दुर्गा मातेचा अवतार समजला जातो. आणि हे जे मंदिर आहे उंदीर मामाविषयी प्रसिद्ध आहे बघा. कारण या मंदिरामध्ये 20 ते 25 हजार उंदीर आहेत बघा. यांना पवित्र मानलं जातं. मंदिरात तुम्ही जर गेला किंवा जाणारे त्या ठिकाणचे भक्त पाय असे खरडत चालायला लागते. पाऊल असं वरचीवर टाकता येत नाही, कारण उंदीर मामा आपल्या पायाखाली येतील म्हणून. आणि ज्या भक्ताच्या पायावरून उंदीर मामा जातील त्याची मनोकामना लवकर पूर्ण होते बघा, असंही त्या ठिकाणी मानलं जातं. मित्रांनो, मंदिराच्या रसोईमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये हजारो उंदीर त्या ठिकाणी फिरताना दिसतात. त्या ठिकाणचा जो प्रसाद आहे तो उष्टा करतात उंदीर, परंतु भक्त श्रद्धेनं खातात. आणि आजपर्यंत हा प्रसाद खाऊन कुणी आजारी पडलं नाही. मित्रांनो, 19वं मंदिर अतिशय रहस्यमय. पद्मनाभ मंदिर. मित्रांनो, 19वं मंदिर हे फार रहस्यमय. पद्मनाभ स्वामी मंदिर. मित्रांनो, केरळामध्ये भगवान विष्णूंचं मंदिर आहे. हे मंदिर 16व्या शतकामध्ये त्रावणकोर या शाही परिवाराने हे मंदिर बांधले बघा. मित्रांनो, 6 गुप्त दरवाजे आहेत. कित्येक दशकापासून बंद होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 5 दरवाजे खोलले बघा.
तर मित्रांनो 2 लाख करोड संपत्ती त्या ठिकाणी मिळाली. सोनं, हिरे आणि संपत्ती म्हणजे विचार करा. आणि 6वा जो दरवाजा आहे खोलला जात नाही बघा मित्रांनो. 5 दरवाजाला कुलप होती परंतु 6व्या दरवाजाला कुलूप नाही. 2 सापांची आकृती, रहस्य आणि मंत्रशक्तीने हा दरवाजा बंद केला आहे. जर उघडायचा असेल तर तोच मंत्र बोलला गेला पाहिजे, त्यावेळेला तो दरवाजा उघडतो. आणि जो जबरदस्तीने खोलण्याचा प्रयत्न करतो त्याला सापाचा दंश होऊन मरेल असं बाकीत त्या ठिकाणी केले गेले. दरवाजाच्या आतून पाण्याचा लाटाचा आवाज येतो. हे जर खोललं तर भयंकर असा पूर या भारत देशामध्ये येईल असंही सांगितलं जाते. मित्रांनो भारत सरकार सुद्धा घाबरतं हा दरवाजा खोलण्यासाठी. आता आपण 20वे मंदिर पाहणार आहोत. देवजी महाराज मंदिर. हे मंदिर भोपाळमध्ये बघा, मलाजपूर या ठिकाणी. येथे दरवर्षी भूतांचा मेळा भरतो. पौष महिन्यातील पौर्णिमेच्या पहिल्याच दिवशी हा मेळा चालू होतो बघा. वसंत पंचमीपर्यंत चालतो आणि हजारो लोक त्या ठिकाणी पाहण्यासाठी आणि पाया पडण्यासाठी. ज्याच्या शरीरात भूत प्रेत अशी लोक हजारो त्या ठिकाणी आणतात बघा या लोकांना. आणि संध्याकाळच्या आरतीनंतर एक खास त्या ठिकाणी पूजा होती मंदिरामध्ये आणि लोकांच्या शरीरातून भूत प्रेत निघून जातात वाऱ्यासारखे. तर मित्रांनो देवजी महाराज यांचा जन्म 1700 साली झाला बघा. आणि या देवजी महाराजांच्याकडे एक दिव्य शक्ती त्या ठिकाणी होती बघा, की रेतीपासून ते मेढ बनवायचे, दगडापासून गुळ बनवायचे आणि दगडापासून नारळ बनवत, अशी दिव्य शक्ती त्यांच्याकडे होती. आता आपण 21वे मंदिराचं रहस्य पाहणार आहोत. अतिशय रहस्यमय मंदिर आहे मित्रांनो. हिडिंबा देवी मंदिर आहे बघा, मनालीमध्ये मंदिर आहे, डोंगरी गावामध्ये. तर मित्रांनो हिडिंबाचा जो जन्म आहे हा राक्षस कुळात झालेला होता बघा. तर या राक्षसींना देवीची उपाधी कशी मिळाली मित्रांनो, गोष्ट महाभारतातली सांगितली जाते. कारण ज्या वेळेला 5 पांडव वनवासात होते या भागात आले, जंगल भाग सगळं होतं आणि जंगलामध्ये ही हिडिंबा राक्षसी आणि तिचा भाऊ हिडिंब होता. हा हिडिंब राज्य करत होता त्या भागामध्ये आणि तो लोकांना त्रास देत होता बघा. दररोज त्याला बैलगाडीवर खायला लागायचं आणि एक बोकड त्याला लागायचं म्हणजे. आणि या त्रासातून वाचवण्यासाठी जर त्याला खायला नाही दिलं तर तो माणसाला खायचा. आणि म्हणून मित्रांनो बलभीमानं त्या ठिकाणी या राक्षसाला मारलं हिडिंबला. आता भावाला जरी मारलं तरी सुद्धा ही हिडिंबाची राक्षसीन होती, हिनं भीमावरती प्रेम केलं आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. भीमानंही तो स्वीकार केला आणि विवाह तर झालाच, परंतु या ठिकाणी या हिडिंबाला घटोत्कच हा मुलगा झाला बघा पुढं. आणि मित्रांनो पांडव ज्यावेळेला मनालीतून निघाले त्यावेळेला हिडिंबालाही चल म्हणाले होते पांडव आमच्याबरोबर, परंतु मनालीच्या सुरक्षेसाठी ही हिडिंबा राक्षसीन त्याच ठिकाणी थांबले बघा. आपल्या मुलाला घेऊन जंगलात गुफेमध्ये राहू लागली आणि घोर अशी तपश्चर्या केली. म्हणून तिला मित्रांनो देवाची उपाधी दिली जाते. पण आजही मनालीमध्ये हिडिंबाला रक्षक मानलं जातं बघा. इथली लोक या हिडिंबा राक्षसींना आपली कुलदेवी मानतात. आणि या गुफेमध्ये कुठलीही देवाची मूर्ती नाही, फक्त एक दगड आहे. आणि या मंदिराचं जे निर्माण आहे 1053 मध्ये बहादूर सिंग या राजानं निर्माण केले. आणि या मनालीला हे मंदिर पाहण्यासाठी लाखो लोक पर्यटक येतात बघा. घनदाट असणारं जंगल, त्या ठिकाणचा तो नजारा. मित्रांनो आता आपण 22वे मंदिर पाहणार आहोत. एरोप्लेन टेम्पल म्हणतात बघायला. पंजाबमध्ये जालंधरच्या नजदीक तलहन गावामध्ये हे गुरुद्वारा आहे. बाबा नेहाल सिंगजी गुरुद्वारा याला म्हणतात. आणि मित्रांनो तुम्ही अनेक मंदिरात आम्ही जातो तर आपण नैवेद्य ठेवतो बघा प्रसाद म्हणून वेगवेगळा, परंतु या ठिकाणी खेळण्यातलं विमान ठेवलं जातं. कारण ज्या लोकांना, ज्या भक्तांना, ज्या तरुणांना परदेशात जायचं असतं, त्यांना व्हिसा पाहिजे असतो, नोकरी पाहिजे असतो, अशी लोक त्या ठिकाणी बघा विमान ठेवतात नैवेद्य म्हणून. आणि त्यांना खरंच व्हिसा त्या ठिकाणी मिळतोच गेल्यानंतर बघा. आ ठिकाणचं रहस्य. आणि नंतर ती विमानं लहान मुलांना वाटून टाकली जातात. 23वं मंदिराचं रहस्य आता आपण जाणणार आहोत. मित्रांनो हे मंदिर आहे कलकत्त्याच्या तंगरा भागामध्ये आणि त्या मंदिराला चायनीज कालीमाता मंदिर म्हटलं जातं. अहो विचार करा, कालीमातेचं मंदिर आणि नाव चायनीज. या मंदिरामध्ये गेल्यानंतर एक प्रसाद म्हणून मोमोज दिले जातात बघा. चायनीजचे पदार्थ त्या ठिकाणी दिले जातात. मित्रांनो चायनीजची अगरबत्तीही लावली जाते आणि त्या मंदिराचा पुजारीही चायनीज आहे आणि हिंदू सुद्धा आहे. काय आहे पाठीमागचं रहस्य मित्रांनो? 60 वर्षापूर्वी हे मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आणि 60 वर्षापूर्वी अशी घटना घडली आणि एका चीनच्या कुटुंबातला एक मुलगा भयंकर आजारी पडला. अनेक डॉक्टरांच्याकडे इलाज केला, परंतु तो मुलगा काय बरा होत नव्हता, मग त्याला उपचारच होत नव्हता. आणि या भागामध्ये त्यावेळी भव्य मंदिर नव्हता माता कालीचं, फक्त एका झाडाखाली दगड होता बघा. मातेच्या नावानं त्या ठिकाणी पूजला जात होता विश्वासानं. आणि काही लोकांनी सांगितलं की आमची काली माता आहे, तुम्ही विश्वासानं पूजा करा
तुमचा मुलगा नक्की बरा होईल. आणि या ठिकाणी बघा, या चीनच्या कुटुंबानं त्या मुलाला तिथं नेलं, त्या झाडाखाली, आणि काली मातेची अगदी विश्वासानं पूजा केली. मित्रांनो, अक्षरशः भयानक असणारा रोग त्या मुलाचा बरा झाला. आता सगळी बातमी ह्या भागामध्ये पसरली बघा आजूबाजूला. आणि सगळ्या लोकांनी मिळून, काही चीनची बी लोक होती, आपली हिंदू बी लोक होती, सुंदर असं त्या ठिकाणी काली मातेचं मंदिर उभं राहिलं. आणि नाव त्याला पडलं चायनीज. तर त्या ठिकाणचं 2 पुजारी आहेत बघा, हिंदू पुजारी सुद्धा आहे, चायनीज पुजारी सुद्धा. 24वं मंदिर पाहणार आहोत. कर्नाटकचा रामनगर चन्नापटना या ठिकाणी बघा हे मंदिर आहे. मित्रांनो, या मंदिरामध्ये 2 कुत्री आहेत, म्हणजे कुत्र्यांच्या मूर्ती आहेत, आणि त्यांची त्या ठिकाणी पूजा केली जाते. मित्रांनो, ऐकूनच तुम्हाला रहस्य वाटलं असेल. या ठिकाणी अक्षरशः कुत्र्याचं मंदिर आहे, आणि लाखो लोक अक्षरशः या दोन्ही कुत्र्यांच्या पाया पडायला जातात, आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो, असं काय घडलं की या ठिकाणी कुत्र्यांचंच मंदिर बांधलं गेलं? ध्यान देऊन ऐका आपण. तर मित्रांनो, या रामनगर भागामध्ये एक छोटंसं गाव होतं. केपम्मा ही देवी होती, त्या गावाची कुलदेवी होती. आणि त्याच गावामध्ये रमेश नावाचा एक व्यापारी होता. आणि ह्या व्यापाऱ्यानं या मातेचं मंदिराचं बांधकाम काढलं. आणि मंदिराचं काम चालू असताना 2 कुत्रे येऊन त्या आवारात बसायची, दररोजचा नेम होता. परंतु ज्या वेळेला मंदिराचं काम पूर्ण झालं, त्यावेळेला ही कुत्री बघा दोन्ही दिसायची बंद झाली. म्हणजे आसपासच्या परिसरात शोध घेतला, परंतु दोन्ही कुत्री कुठं दिसली नाही. आणि त्याच रात्री एका भक्ताच्या स्वप्नात आली कुलदेवी केपम्मा देवी. आणि तिनं सांगितलं की तुम्ही या मंदिरामध्ये या कुत्र्यांच्या तुम्ही मूर्त्या करा, आणि त्याचं तुम्ही पूजन करा. मग तुमच्या गावावर कधीही संकट येणार नाही. त्यांची पूजा केल्यानंतर सगळी तुमची मनोकामना पूर्ण होईल. आणि म्हणून मित्रांनो, त्या गावानंच 2 कुत्र्यांच्या मूर्त्या तयार केल्या हुबेहूब. मित्रांनो, आजही त्या भागातील सगळी लोक त्या ठिकाणी बघा त्या मंदिरात जातात, आणि त्या दोन्ही कुत्र्यांच्या पायाशी नतमस्तक होतात. देवी मानले या दोन्ही कुत्र्यांना, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो, एवढंच नाही तर वर्षातून असणारी जी जत्रा आहे गावची, भव्य अशी जत्रा त्या गावात भरते बघा. मित्रांनो, हा सगळा श्रद्धेचा भाग आहे बघा. पण 25वं मंदिर पाहणार आहोत. आणि हे 25वं जे मंदिर आहे, रहस्यमय मंदिर, मंचमुर्गन नावानं हे मंदिर आहे बघा. हे मंदिर आहे केरलामध्ये. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचे जे बंधू आहेत कार्तिकीच्या बालरूपाचं हे मंदिर आहे बघा. परंतु नाव आहे मंचमुर्गन. आणि मित्रांनो, या ठिकाणी भगवंताला खाणाऱ्या वस्तू आवडतात. म्हणजे उदाहरणार्थ कॅडबरी, चॉकलेट अशा वस्तू त्या ठिकाणी आवडतात. तर मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये तुम्ही ऐकलं असेल आणि ग्रंथांच्या माध्यमातून की ज्याप्रमाणे गणपती बाप्पाला लाडू आवडतात, भगवान श्रीकृष्णांना माखन आवडतं, लोणी, घी हे आवडतं का नाही, त्याचप्रमाणे मित्रांनो मुर्गन या भगवंताला कॅडबरी आवडते बघा. परंतु असं काय आहे त्या पाठीमागचं रहस्य, चला आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, केरळ आणि या केरळचा अलपुजा जिल्ह्यामध्ये मंचमुर्गन ही मंदिर आहे बघा. तर या ठिकाणी ही प्रथा चालू कधी झाली कॅडबरीची, ते प्रथम आपण पाहूया. मित्रांनो, या भागामध्ये एक मुस्लिम कुटुंब राहत होतं जवळ. आणि या मुस्लिम कुटुंबामधील एक मुलगा त्या मंदिरामध्ये गेला, आणि मंदिराची घंटी त्या ठिकाणी तो जोरात वाजवू लागला. आता घंटी वाजवायला लागल्यानंतर त्या मुलाच्या पित्यानं त्या मुलाला रागाने ओढून घरी आणलं. आता घरी आणल्यानंतर तो मुलगा भयंकर आजारी पडला, आणि रात्रभर तो मुलगा मुर्गन देवाचं नाव घेत होता बघा. मग लोकांनी सांगितलं, अरे बाबा तू उद्या मंदिरात त्याला घेऊन जा. आता मंदिरात घेऊन गेल्यानंतर त्या मुलाचा जो पिता आहे मुस्लिम होता लक्षात घ्या, तरी सुद्धा देवाला फुलं ती लावण्यासाठी तेल बघा तो घेऊन त्या ठिकाणी गेला. तो मुलगाही आपल्याबरोबर होता, परंतु मुलाच्या हातामध्ये कॅडबरी होती. मुलाच्या माता पित्यानं त्या ठिकाणी मुर्गन भगवंताला फुलं त्या ठिकाणी अर्पण केली, तेल आपलं समयमध्ये ओतलं. मुलाजवळ काय नव्हतं, पण मुलानं त्या ठिकाणी कॅडबरी त्या ठिकाणी ठेवली मुर्गन भगवंताच्या पुढं, आणि बाहेर आली. आणि काय चमत्कार बघा, तो मुलगा बरा झाला बघा. त्या भागामध्ये ही बातमी पसरली की मुर्गन देवाला कॅडबरी आवडते. आणि मित्रांनो, तेव्हापासून बघा आजपर्यंत हजारो भक्त त्या ठिकाणी मंदिरामध्ये जातात, नैवेद्य घेऊन जातो ना, तसं त्या देवाला कॅडबरी ठेवतात. मित्रांनो, ह्या सगळा श्रद्धेचा भाग आहे. अशा प्रकारे मित्रांनो चमत्कारिक मंदिर आपण 25 पाहिली या देशातील. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की देव तुमचा कोणता असो, ज्या नावानं तुम्ही देवाची भक्ती करताल, पूजा करताल, त्या नावानं भगवंताला त्या ठिकाणी यायला लागतं. हे भगवद्गीतेतलं मी आपल्याला सांगतोय मित्रांनो.
देवालाही यावं लागतं, लक्षात घ्या. तुमचा कुठलाही तुम्ही नाव ठेवा देवाला, बघा श्रद्धा, निस्वार्थ भक्ती ही महत्त्वाची बघा. तर मित्रांनो, अशाच प्रकारे अशा अनेक मंदिरांची माहिती ऐकण्यासाठी आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि फक्त विश्वासानं आम्हाला कमेंट रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र जरूर करा.